आज मात्र एकमेकाच्या विरुद्ध खेळताना देखील पाहायला मिळणार आहेत। आज ॲज अ आयकॉन भूमिका स्पोर्ट्स चेले संघातून चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू, त्याच्या समवेत आपण रत्नदीप चौधरीला पाहू शकतो। वळवली एक्सप्रेस वळवलीवरून तो देखील इथं दाखल झाला। तर सचिन स्मृती जासी संघातून आपण खेळताना आर्यन नाईक मॅन फ्रॉम बामणडोंगरी आणि त्याच्यासोबत प्रथमेश मात्रे पिट्टू पुंड्याचा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळताना पाहणार आहोत। मान्यश्री पुरुषोत्तमजी भगत साहेबांच्या वतीने 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय। तर मान्यश्री अभय राजेश पाटील यांच्या वतीने 2002 रुपयाचा आर्थिक पाठबळ येत आहे आणि आपण त्यांचा विशेष सन्मान करत आहोत। सतीजी केणी यांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते मान्यश्री पुरुषोत्तम भगत साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात। वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान केलं जाईल। नेहमीच फार मोठे योगदान निशांत 11 दादरपाडाच्या स्पर्धेसाठी त्यांचं राहिलंय असे पुरुषोत्तमजी भगत यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पुरुषोत्तमजी भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे सतीजी केरी साहेबांच्या शुभ हस्ते। तसेच व्यासपीठावर रितेशजी पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या शृंखलेला लागणारे संपूर्ण चेंडू रितेशजी पाटील यांच्या वतीने देण्यात आलेत, त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात। नेहमीच दादरपाड्याच्या संघावर यांचं नितांत प्रेम आहे असे रितेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातो आहे। तसेच अमितजी पाटील इथे अमितजी पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय। चर्चा आपण करत होतो या स्पर्धेची लेट निशांत 11 दादरपाडा पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पहिलं पर्व पाहायला मिळते या क्रीडांगणाचं। अनेक वर्ष खरं तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण पाहिलीत, दादरपाडा संघ ठेवत असतो। मान्यश्री निलेशजी मात्रे यांना देखील आपण विनंती करूयात, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जाईल या शृंखलेच्या माध्यमातून। नेहमी दादरपाडा संघावर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळतं, बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं अशी कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतील हे शिवसैनिक निलेशजी मात्रे यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं, त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। चला सलामी जोडी पाठवा आपण जासे टीम। अजयजी कुमटे यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय। अजयजी कुमटे यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी या। आयशा 11 या नावानं अनेक संघ खेळत असतात, अगदी ठाण्यापासून ते बांद्र्यापर्यंत, अगदी रायगडपासून ते ठाण्यापर्यंत अशी सर्व ज्यांची ओळख आहे अशी एकमेव व्यक्तिमत्व अजयजी कुमटे। केतन म्हात्रे असेल असे अनेक खेळाडू ज्यांच्या संपर्कामध्ये आहेत असे अजयजी कुमटे यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। आर्यन नाईक छोटा पॅकेज बडा धमाका, तर दुसऱ्या बाजूला साईश मात्रे प्राऊड ऑफ जासई मैदानामध्ये दाखल झाला आहे। सचिन स्मृती जासई यंदा पावसाळी रबर बॉलची स्पर्धा प्रचंड चर्चा या संघाची राहिली आणि मागील काही जर आपण आई किंवा इव्हेंट्स या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही गेलात तर राज गरत या खेळाडूने केलेली बॅटिंग काल देखील धारावीच्या क्रीडांगणामध्ये बामणडोंगरी संघाच्या विरुद्ध अफलातून खेळ त्याचा पाहायला मिळाला। अगदी रिव्हर्सचा देखील षटकार तो देखील चर्चेमध्ये राहिला। राज गरत यांची बॅटिंग देखील तेवढीच प्रचंड पाहायला मिळते, विस्फोटक खेळाडू आहे। चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये देखील चांगला त्याचा खेळ पाहायला मिळाला। काल देखील धारावीच्या मैदानामध्ये बामणडोंगरी संघाच्या विरुद्ध त्याने आक्रमण केलं। आदित्य पाटील असतील, कल्पेश ठाकूर यांच्या विरुद्ध मोठमोठे फटके राजच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेत।
त्याची देखील याही खेळाडूची आज आपण दिवसभर चर्चा करणार आहोत. चला दोन्ही संघाचे 12 मॅन जासे टीम आणि भूमिका स्पोर्ट चिरले आमच्यासोबत जॉईन व्हा. सध्या मैदानामध्ये भूमिका स्पोर्ट चिरले संघ खेळतोय. जिथे ते भूमिका स्पोर्ट चिरले संघ येत असतो नाव तिथे राधे एंटरप्राइज प्रोप्रायटर आणि महबूब आणि मेहरबान या बैलाचे मालक दीपक शेठ नामदेव पाटील साहेबांच्या वतीने देखील भूमिका स्पोर्ट चिरले संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. महाराष्ट्रातील सर्वाधिक नाईट क्रिकेटची मोठी रणजी क्रिकेटची स्पर्धा ठेवण्याचं ज्यांनी कार्य केलं आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील वेल फिनिशर महबूब बैलाचे ते मालक राहिलेत आणि फार मोठे उद्योजक आहेत. राधे एंटरप्राइजचे दीपक शेठ नामदेव पाटील साहेबांच्या वतीनं भूमिका स्पोर्ट चिरले या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते देखील आपल्या घर बसल्या आपल्या मुलांचा खेळ पाहतात आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता आणि भूमिका स्पोर्ट चिरले या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळालं राधे एंटरप्राइजचे ओनर दीपक शेठ पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. वळत बॅक टू क्रिकेट जिथे गोलंदाज शुभम पाटील. शुभमचा पहिलाच बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतोय. साईश मात्रेच्या समोर डावखरे हाताचा हा आक्रमक खेळाडू आणि पहिलाच डॉट बॉल देखील राहिला. चिरले टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून या देखील खेळाडूची चर्चा आपण करत असतो. यावेळी आक्रमण केले साईश मात्रेचा हा फटका लॉंग ऑफच्या वरतून आक्रमण केले शुभमच्या विरुद्ध. साईश मात्रेच्या बॅट मधून आला हा पहिला दर्जेदार षटकार. या बॉलचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत एक धाव कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग करतोय सचिन स्मृती जासई संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण भूमिका स्पोर्ट चिरले या संघाला देखील खेळताना पाहू शकताय. ही मॅच देखील एन्जॉय करतायत SS एंटरप्राइजचे सर्वे सर्वा आणि सतीश स्मृती गावदेवी संघ गावठाणे या संघाचे संघ मालक ज्यांनी नेहमीच क्रिकेटला धर्म मानले अशी सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेकरता. यावेळचा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आर्यन नाईक याचा पाहायला मिळाला आहे. पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सूरज होते. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल आणि या एक धावनिशी धावपटल्यावर धावा पाहायला मिळतील त्या 8 धावा. अगदी पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो आर्यन नाईक याचा, पण प्रचंड वेग राहिला होता शुभम पाटील याचा त्यामुळे फटका कन्वर्ट झाला नाही आहे. आणि तिथं क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं सूरजच्या वतीनं. अवघी एकच धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 8 धावा. यावेळी अगदी फ्लिप केले बॉलला सहजरित्या खेळला मिड विकेट रिजन मध्ये. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. साईश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक आलाय हा दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग सध्या करतोय सचिन स्मृती जासई संघ. 2 मोठे फटके आलेत शुभम पाटीलच्या विरुद्ध. साईश मात्रेच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. तर नॉस्टॅक एंडला आपण सध्या आर्यन नाईकला पाहू शकतोय. बामणडुंगरी संघाचा हा खरं तर खेळाडू छोटा पॅकेज बडा धमाका याही खेळाडूची चर्चा नेहमीच पाहायला मिळाली. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हाही देखील खेळाडू चर्चेमध्ये राहिला. काल देखील धारावीच्या क्रीडांगणामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. बामणडुंगरी आणि धारावी या संघाचा 2 गाव 1 या संघातून खेळत असताना हा देखील संघ तिथे अंतिम फेरीमध्ये पोहोचला. त्यामुळं नेहमीच बामणडुंगरी संघाची देखील चर्चा तेवढीच केली जाते. आणि जासईचा देखील आपण विचार केला तर यंदा उरण तालुक्यातील असा हा संघ राहिला सचिन स्मृती जासई. सर्वाधिक बक्षिसं पटकावणारा संघ पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये म्हणून जासई संघाकडे देखील पाहिलं जात आहे. यावेळचा बॉल आक्रमण केलाय चांगला तडाखा दिलाय. शेवटच्या बॉलवर चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडं. साईश मात्रेच्या बॅट मधून आलेला आणखीन एक उत्तुंग षटकार. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 18 धावा बिनबाद 18. चांगली सुरुवात राहिली आहे सचिन स्मृती जासई या संघाची. आणि सचिन स्मृती जासई हे नाव घेतल्यानंतर या संघाच्या पाठीमागे अनेक वेळा कल्पेश शेठ पाटील असतील त्यांच्या समेत आपण भावेश घरत यांना देखील पाहत असतो. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये स्मिथ एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि सातत्यानं जासईच्या क्रीडांगणामध्ये मोठमोठी शृंखला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते.
आणि स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासे या संघाचे पुरस्कर्ते कल्पेश शेठ कमलाकर पाटील साहेबांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करू शकता आणि त्यांचे आपण बॉडीगार्ड पाहू शकता. राजा राठोड यांचं देखील स्वागत आहे. नेहमीच त्यांचं देखील योगदान राहत असतं दासी संघामध्ये आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूयात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18 धावा. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दुसरे षटक हाताळण्यासाठी अमय पाटील आला. टाकी गावचा हा खरं तर गोलंदाज ॲज अ आयकॉन दुसरे षटक हाताळतोय. यावेळचा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेनं बॅटची वरची कडा क्षेत्ररक्षक होते तैनात पण त्याच्या हातातून झेल निसटलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवर अमय पाटीलच्या विरुद्ध आलेला हा खणखणीत चौकार. 22 धावा धावपटला लागले गेल्यात. चांगली सध्या बॅटिंग पाहायला मिळते सचिन स्मृती जासी या संघाची. आर्यन नाईकच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. झेल होता पण क्षेत्ररक्षक तिथे सूरज तैनात होते ज्यांनी हा झेल सोडलाय. त्यामुळे आर्यनला जीवनदान मिळालंय आणि जेव्हा जेव्हा खेळाडूला इथे जीवनदान मिळाले तेव्हा तेव्हा आगळा वेगळा विक्रम देखील पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये अनिकेत मोकल या खेळाडूची प्रचंड आपण चर्चा करताना पाहायला मिळाली ज्यानं तब्बल या शृंखलेमध्ये 113 धावा देखील कुठल्या आणि त्या अनिकेत मोकलनं आज सकाळच्या सत्रामध्ये देखील एक सामना जिंकलाय. तो देखील आज पलक स्पोर्ट वेशपी संघातून ॲज अ आयकॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. पण आज पहिल्या सामन्यामध्ये परेश ठाकूर या खेळाडूची तेवढीच चर्चा आपण केली ज्यानं नॉट आउट 45 धावा कुठल्या परेशनं. 12 बॉलमध्ये 45 धावा परेशच्या देखील येताना पाहायला मिळाला. विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध 3 षटकार त्यानं कमालीचे खेचले. या वेळचा बॉल बॅटची कडा आणि यष्टिरक्षकाने टिपलाय झेल. पहिला हादरा लागलाय टीम सचिन स्मृती जासी या संघाला. आर्यन नाईक होईल झेल बाद. महत्वाची विकेट अमयने देखील मिळवल्या. आर्यन नाईकला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. पण मैदानामध्ये दाखल झालाय राजगरत उजव्या हाताचा आणखीन एक आक्रमक खेळाडू. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 22 धावा सचिन स्मृती जासी संघ सध्या बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल अक्षरशः खोलामध्ये टाकला होता अमयनं. त्याला खोदून काढले. समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. इथून एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा 23 रन्स. 23 धावा धावपटला लागत असताना आपण पाहू शकतोय अमयची देखील एक वेगळीच शैली पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. लेदर क्रिकेट तो फार जवळून खेळला आणि चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते. आज 2 टाकी गावचे आयकॉन भूमिका स्पोर्ट चिर्ले संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. यष्टिरक्षक आपण चैतन्य पाटील याला पाहू शकतोय जो ॲज अ आयकॉन खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला सध्या ॲज अ आयकॉन अमय पाटील टाकी गावचा हा गोलंदाज ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे. त्याच्या विरुद्ध एक चौकार देखील जरूर आला पण समोर साईश मात्रे आहे ज्याने 1 षटकार 1 चौकार लगावलाय. साईशच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत. यावेळचा वेग अमयचा प्रचंड पाहायला मिळाला. बीट करणारी गोलंदाजी अचूक टप्पा योग्य ते नियंत्रण पाहायला मिळालं आणि मागील चेंडू देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल अक्षरशः खोलामध्ये होता. हलक्या तरी खेळून काढला. क्षेत्ररक्षक आलेत. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावांनी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या टीम सचिन स्मृती जासी या संघाच्या 25 धावा 25 रन्स धावा बनवाव्या लागतील. या मैदानामध्ये 70-72 धावा बनल्यात. कालच्या दिवसामध्ये त्याही धावा चेस झाल्यात. त्यामुळे जासी संघाला देखील धावा काढाव्या लागतील.
यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर राहिला. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. 26 धावा धापटला लागल्या गेल्या. समोर प्राऊड ऑफ जासई मिस्टर JPL साई सुरेश मात्रे सध्या बॅटिंग करतोय. प्रचंड हा देखील खेळाडू इन्फॉर्म राहिलाय. गावदेवी गावठाण्या संघातून खेळताना त्याला अनेक वेळा आपण पाहिलंय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय साईशनं, पण अमयचा भन्नाट वेग आणि हा चेंडू थोडासा अगदी हातभर त्यानं वळवला, त्यामुळे डॉट बॉल देखील त्याला पाहायला मिळाला. आणि या षटकामध्ये धावा अवघ्याच अमय पाटीलच्या आल्यात. त्या 8 धावा आणि 8 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या सचिन स्मृती जासी या संघाच्या एक बाद 26 धावा 26 रन्स 26 धावा धावपटला लागल्या गेल्यात. करण मडवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकामध्ये 27 धावा तर जमा केल्यात जासे टीमनं. यावेळचा बॉल अगदी खाली ठेवलाय करणनं, त्यामुळं लवकर पिक करू शकला नाही आहे. एक धावीतून मिळायला जाईल आणि या एकेर धावीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 27 धावा 27 रन्स. यावेळी या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं करण मडवीच्या विरुद्ध साईश मात्रेचा तडाखा. चेंडू चाललाय वाईड स्लॉंग रिजनच्या पलीकडं. मिळतील धावा 6. 33 धावा धावपटायला लागल्या गेल्या 33 रन्स. चांगली बॅटिंग सध्या करतोय साईश मात्रे. त्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक 25 या धावसंख्येत खेळतोय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं यष्टिरक्षक आहे तैनात. डॉट बॉल इथून पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलनं धावपटलावर धावा अगदी स्थिर आहेत. 33 धावा पाहायला मिळतात या षटकातील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला जवळजवळ या मैदानामध्ये 60 पेक्षा जास्त धावा बनवायला लागतील. आक्रमण केलंय अगदी अनोख्या स्टाईलनं खेळलाय वाईड स्लॉंग ऑन रिजनच्या पलीकडं. सर्वाधिक लांब लचक षटकार आलाय साईश मात्रेच्या बॅट मधून. 39 धावा धावपटला लागल्या गेल्यात. करणच्या विरुद्ध साईश मात्रेची बॅटिंग सध्या पाहायला मिळते. कमालीचा त्याचा खेळ केलाय. वैयक्तिक 31 वर पोहोचलाय तो. यावेळचा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. पाहिजे तसं प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये बॉल. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 40 धावा. आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. राजला आपण सध्या पाहू शकता स्ट्राईकला आहे. त्यानं विस्फोटक खेळ काल देखील केलाय धारावीच्या क्रीडांगणामध्ये. अगदी रिव्हर्स षटकार देखील पाहायला मिळाला. बामणडुंगरीच्या गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण त्याने केलंय, पण आज देखील तसं आक्रमणाची अपेक्षा आहे ती जासे टीमला. हा देखील खेळाडू चर्चेमध्ये पाहायला मिळाला. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 40 धाबा. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. भूमिका स्पोर्ट चिर्ली संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंग करत असताना आपण सचिन स्मृती जासी या संघाला पाहिलं. लगेचच्या बाहेरून जाणारा बॉल एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल आणि एकेर धाबीनिशी धावपटला धाबा लागल्या जातील त्या 41 धावा 41 रन्स. यावेळचा बॉल शरीरावर इजा देणारा जरूर पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील घेतली जाते आणि या 2 धाबा देखील मिळाल्या जातील आणि या 2 धाबीनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाबा 43 रन्स. अजूनही शेवटचं एक षटक बाकी आहे.
सुजित पाटील आलाय. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळला. वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी वेगानं चेंडूला पाठवलं. मिळाल्या जातील धाबा त्या 4 आणि या 4 धाबेदिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 47 धाबा 47 रन्स. 13 चेंडू खेळलाय साईश. वैयक्तिक 36 धावसंख्येवर तो खेळतोय. आज अर्धशतक पाहायला मिळेल का साईशच्या बॅटमधून? काल आपण अनिकेत मोकलचा अर्धशतक पाहिलं. आक्रमण केलंय समोरच्या दिशेनं. ब्लास्ट केलाय. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. सर्वाधिक लांब लचक षटकार आलाय साईश मात्रेच्या बॅटमधून. 53 धावा. सर्वाधिक लांब 120 मीटरचा षटकार पाहायला मिळाला साईशच्या बॅटमधून. काय कमालीची बॅटिंग सध्या तो करतोय. यावेळचा हा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी वळलेत. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि दुसरी धाव घेत असताना साईश मात्रे झाले धाव बाद. मोठी विकेट मिळवलाय रनआउटच्या स्वरूपात. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं जाता का होईना पण आपल्या नावाची एक वेगळी छाप साईशनं पाडल्या. 15 बॉल तो खेळला. 15 बॉल मध्ये 43 धावा. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या साई साठी देखील. जासई गावचा सितारा प्राऊड ऑफ जासई ज्यानं 5 षटकार 2 चौकार लागवलेत. 300च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्यात. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 43 धावा धावपटलावर वैयक्तिक 43 धावांवर तो खेळला. आणि मैदानामध्ये ज्या खेळाडूची प्रचंड चर्चा असते अगदी नेहमीच तो आउट ऑफ महाराष्ट्र खेळताना पाहायला मिळाला. मोठमोठी स्पर्धा खेळणारा खेळाडू प्रथमेश मात्रे मैदानामध्ये दाखल होतोय. पिट्टू शेवटचे बॉल असतील आणखीन 3 आणि 3 चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये प्रथमेश मात्रे देखील दाखल होतोय. सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा खेळाडू उरण तालुक्यातील कोण असेल तर प्रथमेश मात्रे आणि त्यानंतर अमित नाईक हे देखील नाव चर्चेमध्ये असतं. आणि ते देखील महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सर्वाधिक स्पर्धा खेळणारा तो म्हणजे प्रथमेश मात्रे. डावखुऱ्याचा सर्वाधिक विस्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. अनेक आगळेवेगळे विक्रम त्यांनी देखील केलेत. ISPL मध्ये देखील हा खेळाडू खेळला आहे आणि हा खेळाडू आपल्याला आता खेळताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट आता प्रचंड पुढे गेले आणि रबर बॉलची स्पर्धा देखील आता मोठमोठ्या स्ट्रिंगला तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. समोर प्रथमेश मात्रे आलाय आणि आल्या आल्या आपल्या नावाची छाप सोडत असताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तैनात पण चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडं. मिळाल्या गेल्या धावा 6. आल्या आल्या आपल्या नावाची वेगळीच चर्चा करत असताना 60 धावा धावपटला लागल्या गेल्या सचिन स्मृती जासी संघाच्या. 60 धावा धावपटला लागत असताना चांगली बॅटिंग केलंय. पहिल्या चेंडूवर 600च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचं पसंत केलंय प्रथमेश मात्रेनं. आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं. तेवढाच उंच आणि तेवढाच लांब. प्रथमेश मात्रे नाही कोणाला भीत रे. आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 66 धावा. का मागणी असते या खेळाडूला, या नावाची करत का डंक असते हे दाखवलंय. आल्या आल्या एक अनोख्या स्टाईलनं खेळला. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. तिसरा पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर लुक 3 चेंडू खेळण्यासाठी आला होता. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रथमेश मात्रे पिट्टू साडी 3 चेंडूवर संलग्न 3 षटकार. याचा आयकॉन खेळण्यासाठी आलाय थेट पुंडे गावावरून आणि या पुंडेचा सितारा ज्यांना आलेल्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत आणि या षटकारानं 72 धावा पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट केल्यात. त्या म्हणजे सचिन स्मृती जासई या संघानं आणि 73 धावांचं आव्हान ठेवलंय टीम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये 29 धावा आल्यात सुजित पाटीलच्या विरुद्ध. पहिल्या षटकामध्ये शुभमच्या 18 होत्या. त्यानंतर अमय पाटील टाकीगावचा आयकॉन ज्यानं 8 दिल्या.
त्यानंतर करण मडवीच्या षटकामध्ये 17 आल्यात आणि सुजित पाटीलचं हे महागडं षटक ज्यामध्ये 29 धावा पाहायला मिळाल्यात. 4 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. 73चा पाठला करावा लागेल टीम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. चला 20वी टीम आपण रेडी राहा. या दोन संघातून जो संघ जिंकेल त्याच्या विरुद्ध पलक स्पोर्ट 20वी संघ आपल्याला मॅच खेळायची आहे. त्यामुळे 20वी टीम आपण रेडी राहा. 24 बॉल आणि 73 धावांची गरज टीम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. काल देखील धारावीच्या क्रीडांगणामध्ये चिर्ले आणि जासई संघ 2 गाव 1 मध्ये खेळले होते. अतिशय चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. सध्या आपण पाहू शकता ऑन द स्क्रीन जासई संघ सचिन ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना आणि त्याच्याच नावानं हा संघ खेळतोय सचिन स्मृती जासई. आणि सध्या जर पाहायला गेलं तर संयम फार इन्फॉर्म हा खेळ संघ राहिला. पावसाळी रबर बॉलची स्पर्धेमध्ये सर्वाधिक बक्षीस पटकावणारा संघ म्हणून सचिन स्मृती या जासई या संघाकडे पाहिलं जातं. अनेक वेळा भावेश गरज असतील, कल्पेश पाटील या संघाला पुरस्कृत करत असतात. बरेचसे यंगस्टर खेळाडू आहेत, त्यामध्ये तन्मय ठाकूर असतील, त्यानंतर आमची नितीन असतील, या सर्व खेळाडूंचा चांगला खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर आता राज घरत, साईश मात्रे अतिशय चांगली कामगिरी. आज हितेश पाटील देखील खुश आहे कारण विनीत पाटीलनं जो कारनामा केला आहे, विश्वजित ठाकूरची विकेट देखील घेतली गोलंदाजीमध्ये आणि विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध षटकार देखील आला आहे. कदाचित आपल्या लाईफमध्ये क्रिकेटच्या लाईफमधली ड्रीम विकेट म्हणावी लागेल संयम, पण विश्वजित ठाकूरसारख्या मोठ्या खेळाडूला त्यांना बाद केला आणि विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध देखील षटकार आला आहे. त्यामुळं या दोन्ही गोष्टी एका दिवसामध्ये एका मॅचमध्ये घडल्यात. आज प्रचंड मजा येणार आहे कारण आयकॉन खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. त्यामधील आज बरीचशी खेळाडू फार दूरवरूनचं अंतर कापून इथपर्यंत पोहोचणार आहेत दादरपाडच्या क्रीडांगणामध्ये. वळत आपण मॅचकडे जिथे येणारे 24 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 73 धावांची. स्ट्राईकला आहे चैतन्य पाटील, टाकीगावचा हा खेळाडू. नॉनस्ट्राईक एंडला करण मडवी, मॅन फ्रॉम चिर्ले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतोय फुंडेचा सितारा प्रथमेश मात्रे. पिट्टूला आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. डावकऱ्याचाच हा वेगवान गोलंदाज, अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा जो खेळला, बरेचसे फॉर्मॅट त्याला देखील ठाऊक आहेत. आणि मिस्टर RPL म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीगची लेदर प्रीमियर लीग जी होते लेदर बॉलची, तिथे सेंचुरी अनेक वेळा त्या खेळाडूंच्या नावावर देखील राहिली. असा प्रथमेश. पहिलाच भन्नाट वेग, पण एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. त्यामुळं एक्स्ट्रानं सुरुवात केली प्रथमेशनं आणि एक्स्ट्रानं सुरुवात झाली ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले या संघाची. सर्वाधिक
विस्फोटक खेळाडू सध्या ऑन द स्ट्राईक आहे, ज्याची प्रचंड चर्चा असते पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. असा चैतन्य पाटील यावेळचा बॉल अगदी तगडा बाउन्सर टाकण्याचा हा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. 2 धावा मात्र पिट्टूच्या विरुद्ध आल्यात एकी चेंडूने फेकता. चांगली सध्या सुरुवात पाहायला मिळते भूमिका स्पोर्ट चिरली या संघाची. यावेळचा बॉल त्यावर आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पलीकडं, लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलंय आणि मिळाल्या गेल्या त्या धावा 6. नोचा इशारा आला. नो प्लस 6, 7 धावा एकही चेंडूने फेकता आतापर्यंत या गोलंदाजानं 9 धावा. यावेळचा हा बॉल शरीरावर इजा देणार जरूर पाहायला मिळाला. यष्टीक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. इथून फ्रीडच्या बॉलवर पायरस मोठा फटका खेळता आला नाही, मात्र 1 धाव मिळाली जाईल. आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 10 धाबा. प्रथमेश मात्र याला आपण सध्या गोलंदाजी करत असताना पाहू शकता. बऱ्याच वर्ष खरं तर गावदेवी गावठाण संघातून खेळताना त्याला पाहिलं. जवळजवळ सर्वाधिक लेजंड खेळाडू म्हणून गावदेवी गावठाणचा कोण असेल तर प्रथमेश मात्रेकडे देखील पाहिलं जातं. जवळजवळ 8 ते 9 वर्ष एकाच संघातून तो खेळताना पाहायला मिळाला. सध्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. अगदी डिंगडॉंगमध्ये सुद्धा खेळताना आपण प्रथमेशला पाहिलं. आणखीन एक डॉट बॉल इथं हाताळला प्रथमेशनं. एक नामांकित खरं तर हा खेळाडू आहे, त्याची आपण फिटनेस देखील पाहू शकता. यावेळचा हा तगडा फटका पाहायला मिळाला. करण मडवीच्या बॅटमधून वाईड लॉंग आणि रिझन क्लिअर करणारा हा षटकार. प्रथमेशच्या विरुद्ध आक्रमण. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 16 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रथमेश मात्रेची. पिट्टूच्या विरुद्ध आक्रमण केलं. समोरच्या दिशेने खेळायचा होता. अगदी पुढ्यामध्ये बॉल पडला. डीपमध्ये आर्यन नाईक आहेत ज्यांनी या चेंडू पकडला, जिथे सिंगल रन्स मिळेल. आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 17 धावा. चांगली कामगिरी केली ती म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग करताना प्रथमेशनं, पण आता त्याच्या विरुद्ध सुद्धा देखील धावा बनल्यात. एक फटका चैतन्यच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला, तर करण मडवीने देखील एक षटकार लगावला. त्यामुळे थोडीशी महागडी तर गोलंदाजी प्रथमेशची पाहायला मिळते. यावेळी अगदी पुढ्यामध्ये टाकला होता, लवकर ओळखलाय आणि चैतन्य पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करणारा आलाय हा षटकार. 23 धावा, 23 रन्स. प्रथमेश मात्रेच्या विरुद्ध आक्रमण केलंय चैतन्य पाटीलनं. रिबस खेळण्याचा हा प्रयत्न, पण इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये चैतन्य पाटीलचा जलवा पाहायला मिळाला. करण मडवीने देखील चांगली बॅटिंग केली आणि पहिल्या षटकामध्ये 73चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 23. उर्वरित येणारे 18 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. ती टीम भूमिका स्पोर्ट चिरले संघाला 18 मध्ये तर 50 बनवायला लागतील. संयम मात्र आले गोलंदाजी करण्यासाठी. अगदी खोलामध्ये हा बॉल टाकला होता. बॉलच्या डोक्यावरून फटका खेळून काढला, जिथे एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे मिळाल्या जातील टीम भूमिका स्पोर्ट चिरली या संघाला. धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 25 धावा, 25 रन्स. चांगली सुरुवात राहिली भूमिका स्पोर्ट चिरली संघाची. जशा तसं उत्तर दिलं जात आहे. बरेचशा प्रेक्षक देखील भूमिका स्पोर्ट चिरली संघाची मॅच पाहण्यासाठी आलेत, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. या संघाचे पाठीराखे या अनेक पाहायला मिळत असतात. यावेळचा बॉल अगदी सरप्राईज डिलिव्हरी राहिली संयम मात्रेची. अगदी चेंडू खेळून काढला. करण पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो, जिथे
एक धाव मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या 26 धावा 26 रन्स. पहिल्या षटकामध्ये धावा प्रचंड आल्या 23, त्यामुळे थोडीशी डोकीडुकी ठरली पिट्टूची देखील गोलंदाजी जासी संघासाठी, पण आता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय संयम म्हात्रे. आक्रमण केलंय, अनोख्या स्टाईलने चेंडूला पाठवलंय, चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आलाय हा क्लासिकल षटकार. लवकर टप्पा ओळखला आणि बॅटचा फ्लो ओपन केलाय. सबसे कातिल चैतन्य पाटील त्याच्या बॅट मधून आलाय. 38 धावा धावपटलावर लागल्या गेल्या 38 रन्स. 38 धावा धावपटलावर लागल्या. संयम म्हात्रेच्या विरुद्ध आक्रमण केलंय ते म्हणजे चैतन्य पाटीलनं. खोलामध्ये टाकला होता, त्याला खोदून काढलाय. समोर आर्यन नाईक आहे. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 39 धावा. येणारे 13 बॉल आणि आणखीन 34 धावांची गरज. 73चा सध्या पाठला करते भूमिका स्पोर्ट चिरले. यावेळचा बॉल लेग इष्टीवर टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, पण चेंडू चाललाय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करणारा करण मडवीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. पंचेचाळीस धावा 45 रन्स. येणारे 12 बॉल आणि 28 धावांची आणखीन गरज. भूमिका स्पोर्ट चिरले या षटकामध्ये देखील 22 धावा आल्यात. पहिली मॅच देखील अगदी सहजरित्या चेस केली आणि दुसरी मॅच देखील 73चा पाठला तर सध्या करताना पाहू शकता. पण भूमिका स्पोर्ट चिरले सलामीची गेलेले दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या खेळलेत. प्रथमेश म्हात्रेच्या पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात, त्यानंतर संयम म्हात्रेच्या विरुद्ध देखील 22 धावा येताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळं चांगली सध्या कामगिरी राहिली भूमिका स्पोर्ट चिरले संघाची. आपण आता सध्या पाहायला गेलं तर अनेक पाठीराखे देखील या संघाच्या पाठीमागे पाहायला मिळतात. आमचे भाई अखिलेश पाटील देखील या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या समित आपण रमाकांतजी घर त्यांना पाहू शकतोय. त्याच्यामध्ये भाई आहेत, रुपेशजी आहेत, असे अनेक क्षेत्र समर्थक विशाल पाटील देखील पाहायला मिळतील. यावेळचा फटका अनोख्या स्टाईलने खेळलाय. लॉंग ऑफच्या वरतून फटका निघून चाललाय. चेंडूवर धावा मिळाल्या जातील त्या म्हणजे 4. भरपूर आकाशाकडे गेला होता हा बॉल, अगदी उंच पाहायला मिळाला. फ्लायटेड फटका खेळला होता. फलंदाज चैतन्य पाटीलच्या बॅट म्हणून आलेला हा चौकार. येणारे 11 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 24 धावांची गरज. आज 73चा सुद्धा पाठला केला जाईल का? काल देखील आपण पाहिलं अनिकेत मोकल अगदी शून्यावर बाद झाला होता आणि त्यानंतर अशु मोकलनं जी इनिंग साकारली आणि महत्वाचा विजय जिथे गव्हाण संघाला शेवटच्या 1 बॉलवर 5 धावांची गरज असताना साई गावच्या अशु मोकलनं षटकार लगावला होता. आणि काल देखील साई संघ इथे मेगा फायनलमध्ये दाखल झाला आणि पहिली मॅच देखील अनिकेत मोकलचं षटक देखील पाहायला मिळालं, जिथे अनिकेत मोकलनं देखील सामना जिंकून दिला पलक स्पोर्ट वेशबी या संघाला. चला रेडी राहा वेशबी टीम. 11 बॉल आणि आता 24 धावांची गरज. यावेळचा बॉल अगदी ऑफस्टेशनच्या अगदी जवळून जाताना पाहायला मिळाला. अगदी खोलामध्ये टाकला होता गोलंदाजानं. डॉट येताना पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 49 धावा 49 रन्स. येणारे आणखीन 10 बॉल 24 धावांची गरज. 4 मोठे फटके हवेत भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. तर एखादी विकेट मिळेल का? जासी संघ त्यासाठी सुद्धा स्ट्रगल करतोय. संघर्ष चालू आहे जासी संघाचा सुद्धा. यावेळचा बॉल अगदी ऑफ एस्टीच्या जवळून बॅटची लिडिंग एज लागून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्यासाठी वळला होता चैतन्य, पण थांबवलाय. त्यामुळं या एका धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या 50 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावा नाबाद. भूमिका स्पोर्ट चिरले संघ चांगल्या पद्धतीने सध्या खेळतात. सागरजी गरज सुद्धा आलेत. ही मॅच एन्जॉय ते देखील करतात. त्यांच्यासोबत आपण भाईला पाहू शकतोय. अनेक सारे प्रेक्षक एकत्र मॅच एन्जॉय करतात. चिली संघाचे अनेक तुम्हाला पाठीराखे पाहायला मिळतील. येणारे आणखीन 9 बॉल आणि 23 धावांची गरज. एक आगळीवेगळी स्पर्धा. लेट निशान दिले वंचसक. प्रचंड खर्च मेहनत या मुलांनी देखील घेतली. एक क्रीडांगण नव्हतं आणि त्यानंतर हे मैदान बनवण्यासाठी देखील
फार मोठा वाटा सतीश केडी यांचा देखील पाहायला मिळाला. यावेळचा बॉल खालीच राहिलाय. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते तन्मय ठाकूर याची. आज ठाकूर या नावाची चर्चा प्रचंड रंगली. मग परेश ठाकूर, विश्वजित ठाकूर आणि त्यानंतर तन्मय ठाकूर. आज ठाकूर या नावाची देखील चर्चा संयम आपण करूयात. पण आज ठाकूर शाहीद देखील पाहायला मिळाली मैदानामध्ये. आणखीन एक यावेळचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. कारण मडबीन आपण काय खेळून काढला. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन केलं जाते. एकला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या दोन नवीनशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा. चांगली गोलंदाजी राहिले तन्मय ठाकूरचा. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7 मध्ये 21 बनवायच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परेश ठाकूरचा जलवा आहे पण तन्मय ठाकूरची बॉलिंग आवडली असते तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या जास्त संघ. चांगली गोलंदाजी त्यानं केलंय. मोठे फटके आले नाहीयेत या षटकामध्ये. एक चौकार अपवाद वगळलात तर चांगली गोलंदाजी तन्मय ठाकूरनं केलंय. शेवटचा बॉल अगदी शरीरावर इजा देणारा पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता भूमिका स्पोर्ट चिरले या संघाला 21 धावांची गरज. 6 बॉल 21 ची मॅच. 6 मध्ये 21. सहा बॉल आणि 21 ची गरज. पाहूया आता कर्णधार कोणावर विश्वास दाखवणार. साईश आहे, सुमित आहे, पण आता गोलंदाजी करण्यासाठी शेवटचे षटक. 6 मध्ये 21 आता बनवायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सुमित मैदानामध्ये दाखल झाला. जासई पहिली मॅच जिंकणार की भूमिका स्पोर्ट चिरले यासाठी आता लक्ष देखील अनेक जणांचं मैदानाच्या आतमध्ये लागल्या. क्रीडांगणामध्ये आता प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली जाते. अतिशय चांगलं असं खरं तरी मॅच हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी टीम भूमिका स्पोर्ट चिरली या संघाला 21 धावांची गरज. सहा मध्ये 21. पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये चेस फार दूरवरच होतं. मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार. मिळाल्या जातील धावा 4. येणारे आता 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर चैतन्य पाटीलचं आक्रमण पाहायला मिळालंय. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉफ्टेड फटका आहे. लॉंग ऑफ रिजन क्लिअर करणारा हा तडाखा पाहायला मिळाला चैतन्य पाटीलचा. मिळाल्या धावा त्या 6. येणारे आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 4 मध्ये 11 बनवायच्या आहेत. 73चा पाठलाग आज भूमिका स्पोर्ट चिरले संघ करताना पाहायला मिळतोय. आणि शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी टीम भूमिका स्पोर्ट चिरले या संघाला 11 धावांची गरज. चांगली कामगिरी पाहायला मिळाली चैतन्य पाटीलची. त्याचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 षटकार 40 रनवर तो वैयक्तिक खेळतोय. 12 बॉल वैयक्तिक 40 धावसंख्येवर चैतन्य खेळतोय. पण आता येणारे 4 बॉल आणि 11ची गरज. आजच्या दिवसामध्ये कोणता खेळाडू अर्धशतक लगावेल. चैतन्य पाटीलची देखील प्रचंड चर्चा आहे. किंजल ट्रॉफीमध्ये देखील त्यानं तो कारनामा केला होता. पाहूया 4 मध्ये 11 बनतील का. समोर टाकला होता पुण्यामध्ये हेलिकॉप्टर लुक. सरळ चेंडू चाललाय सीमा पार. आला हा गगनभेदी षटकार. आता उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. अर्धशतक आला तर या आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल चैतन्य पाटील याच्या नावावर. सहजरित्या खेळलाय.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव इथून कंप्लीट केली जाते आणि या 2 धावेनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 70 धाबा धावपटला लागत असताना येणारे 2 चेंडू आणि आणखीन 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, 2 बॉल आणि 3ची मॅच. चैतन्य पाटील सध्या स्ट्राईकला, त्याच्या अर्धशतकासाठी सुद्धा आणखीन 2 धावांची गरज. सहजरित्या खेळला, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. राज, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील घेतली गेल्या आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. शेवटचा 1 बॉल आणि आता एका धावेची गरज. मात्र अर्धशतक कंप्लीट झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा चैतन्य पाटील साठी. चला ही मॅच एन्जॉय करतात सुनील शेठ मडवी, दीपक शेठ पाटील, हे दोन्ही A1 जोडी आपण पाहू शकता. आणि काय मॅच रंगले, त्यांना देखील या मॅचची उत्कंठा वाढवली. शेवटचा 1 बॉल, 1 धावेची गरज भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सहज खेळलाय आणि 73 धावा अगदी सहजरित्या चेस केल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा चैतन्य पाटील साठी आणि करण मडवी साठी. कम्मालीचा खेळ, वैयक्तिक नॉट आउट. 54 धावा चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव, एकटा लढलाय. एकदा बॅट उंच करा चैतन्य पाटील. चांगली बॅटिंग, प्रचंड इन्फॉर्म आहे हा खेळाडू. आणि आज मात्र दीपक शेठ पाटील, राज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर, यांच्या वतीनं देखील त्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते देखील एन्जॉय करतात आपल्या मुलांचा खेळ आणि 73 धावा अगदी सहजरित्या काढल्यात.